लेणीची स्थापत्याची 3 वैशिष्ट्ये असतात: चैत्य, स्तूप आणि विहार. तर स्तूपाचं आपण समोर दिसतोच आहे. चैत्य म्हणजे हे प्रार्थनागृह आहे आणि विहारामध्ये निवासाची व्यवस्था केली जायची बौद्ध भिक्खूंच्या. तर आपण बघू शकता हा एक स्तूप आहे. हीनयान पंथामध्ये स्तूपाची पूजा केली जायची. इथे बुद्धांची थेट मूर्तीची पूजा न करता प्रतीकांची पूजा केली जायची. स्तूप मुळातच प्रार्थनासाठी इथं एक विशिष्ट हे आपण इथलं स्थापत्य बघू शकता. खांब आहेत, वरती इथे गवाक्ष आहे आणि एअर व्हेंटिलेशन आणि लाईट याचा खूप सुंदर ताळमेळ ते साधलेला दिसतोय, जेणेकरून इथे साधक ज्यावेळेस विपश्यनेला तपश्चर्याला बसेल तर त्याला तो एक पॉझिटिव्ह ऑरा इथं भेटला पाहिजे. स्तूप हा पुढे बुद्धांना प्रतीक म्हणून समोर ठेवला जायचा. स्तूपाची साधारण रचना ही समाधीसारखी असते. खालच्या अंगाला चेदी म्हटलं जातं, हा प्रदक्षिणापथ वेदी म्हटलं जातं, हा गोलाकार जो भाग आहे त्याला अंड म्हटलं जातं, त्याच्या वरती जो चौकोनाकृती छोटा भाग आहे त्याला हर्मिका म्हटलं जातं आणि सगळ्यात वरती असते ती यष्टी आणि त्याच्यामध्ये मग त्या स्मृती जतन करून ठेवल्या जातात, म्हणजे ज्याच्यामध्ये अस्थी असतील किंवा वस्तू.